हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 31 बघितलेला। आज आपण भाग 32 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की कोमल पुन्हा एकदा प्रकाश आपल्या फॅमिली सोबत उभा होता तिकडे बघते आणि तिला रिअलाइज होतं की दीपिका खरं बोलत आहे। पैशाचा हव्यास, शान शौकीची आदत तिला नकळत अशा घाणेरड्या रस्त्यावर घेऊन आली। आता तिच्याजवळ कोणीच नव्हतं, ना आई वडील, ना नवरा, ना मुलगी। तिला कॉलेज फ्रेंड सुद्धा ओळख दाखवत नव्हते। वाटेल तो मार्ग अवलंबून तिने पैसा तर कमवला, पण रिश्ते, नाते, आपली माणसं सगळं गमावलं। ज्या पैशासाठी हे केलं, आज तो पैसाही नव्हता। ऐशो आरामाची आदत पडलेली ती आज पैशाअभावी हतबल झाली होती, निराश झाली होती। पैसा कुठून आणावा हा प्रश्न तिच्या समोर आव वासून उभा होता। शेवटी तिच्या कानात त्या पोलिसाचे शब्द घुमू लागले, और वो दूसरी उसका क्या रेट है। त्यावर कोमल नाईलाजाने, दीपिका, अगर तेरे कोई कस्टमर होंगे तो मुझे दे देना, पैसा नहीं है कुछ तो करना पड़ेगा। त्यावर दीपिका कोमलची कंडिशन समजून, कोमल तू आज के आज बॉम्बे जा, वहाँ यहाँ से ज्यादा बहुत मालदार कस्टमर मिलेंगे। त्यावर कोमल हताशपणे खाली मान घालीत, आज ही चेकआउट करती हूँ। इकडे प्रकाश आपल्या फॅमिली सोबत मंदिरात दर्शन घेऊन घराकडे निघतात। मेसेज ट्यून ऐकून प्रकाश मोबाईल बघतो तर त्यात काकूंचे अनेक मिस कॉल बघून प्रकाश विचारात पडतो। काकूंचे एवढे मिस कॉल, घरी सगळं ठीक असेल ना। त्यावर गणेश, अरे कोर्टाचा निकाल विचारायला केला असेल। त्यावर प्राजक्ताताई, हो स्नेहलनेच करायला लावला असेल, वाट बघत असेल आपल्या कॉलची। देवासमोर कितीदा प्रार्थना करून झाली असेल, तिचं तिलाच माहिती। त्यावर प्राजक्ताताई, तसं नाही ग, तिचा खूप जीव आहे पियूत, कोण करते दुसऱ्याच्या मुलांवर एवढी माया, पण स्नेहल खूप मायाळू आहे। प्रकाश लगेच काकूला कॉल लावतो पण काकू कॉल रिसीव्ह करत नाही। प्रकाश आश्चर्याने, कमाल आहे, काकूंनी फोन नाही उचलला। त्यावर प्राजक्ताताई, अरे कामात असेल, आता घरीच जात आहोत तर घरी गेल्यावरच बातमी सांगू। त्यावर प्रीती लगेच तेही पेढे घेऊन। त्यावर सगळे हसतात, सगळे काही वेळात घरी पोहोचतात, पण घराला कुलूप बघून सगळे गोंधळून जातात। त्यावर प्रकाश विचार करत, स्नेहल आणि काकू कुठे गेल्या। त्यावर प्रीती आणि प्राजक्ताताई टेन्शनमध्ये, सगळं ठीक असेल ना। त्यावर गणेश, अरे काय तुम्ही जेव्हा जेव्हा वाईटच विचार करता, पिऊने कसली जिद्द केली असेल आणि तिला बाहेर घेऊन गेले असतील, असंही होऊ शकतं ना। त्यावर प्रकाश, आपण थोडा वेळ थांबू, येतीलच त्या। प्रकाश असं म्हणत की तेवढ्या शेजारच्या वहिनी धावत येत, प्रकाश भाऊजी लवकर हॉस्पिटलला जा, स्नेहलची तब्येत बिघडली होती, घरी ॲम्ब्युलन्स आली आणि स्नेहलला घेऊन गेली, काकूही सोबत गेले आहे। हे ऐकताच प्रकाश तोल जाऊन खाली पडणारच की बाजूच्या झाडाच्या बुंध्याला पकडून सावरतो। गणेश आणि प्रीतीला सुद्धा हे ऐकून धक्का बसतो। त्यावर प्राजक्ताताई घाबरून, काय झालं ग स्नेहलला, खूप जास्त तब्येत तर बिघडली नाही ना। त्यावर बाजूच्या वहिनी, काकू मला काहीच माहिती नाही, मी तर ॲम्ब्युलन्सच्या आवाजाने बाहेर आली, पण तोपर्यंत स्नेहलला आतमध्ये चढवून ॲम्ब्युलन्स निघाली पण होती, आता ॲम्ब्युलन्स घरी आली म्हणजे तब्येत जास्त असेल ना। त्यावर गणेश घाई करीत, आता इथे गप्पा करण्यापेक्षा हॉस्पिटलला चला, तिथे आपली जास्त गरज आहे। तसे सगळे लगेच कारमध्ये बसून निघतात। प्रकाश कार ड्राईव्ह करीत तर होता, पण त्याचं सगळं लक्ष स्नेहलकडे लागून होतं। काय झालं असेल स्नेहलला, सकाळी तर नॉर्मल होती, मग अचानक काय झालं। ओ आत्ता कळालं, काकू यासाठी मला कॉल करीत होत्या तर, शिट, कोर्टातून निघताच घरी कॉल करायला पाहिजे होता। देवा सगळं ठीक असू दे रे। इकडे सगळ्यांचा जीवात जीव नव्हता। प्राजक्ताताई मनातल्या मनात कितीतरी देवांची नावे पुजून झाली होती। प्रीती सुद्धा मनात देवाची प्रार्थना करीत होती। गणेश काकू आणि स्नेहलला फोन करून करून वैतागला होता, पण कुणीच कॉल उचलत नव्हते। हॉस्पिटलमध्ये काकू कॅरिडॉरमधून बाहेर बघतात की प्रकाश आणि घरचे सगळेच कारमधून लगबगीने बाहेर पडत आहेत। तशाच त्या रेखा काकूजवळ जात विनवणी करीत, ताई, प्रकाश आणि घरचे सगळे आले, कृपा करा पण त्यांना काही सांगू नका, मी जाणून बुजून नाही केलं हे, हो मला माहिती नव्हतं असं होईल म्हणून, पाया पडते पण प्रकाशला काही सांगू नका। त्यावर रेखा काकू हात जोडणाऱ्या काकूला थांबवत, काय करताय तुम्ही, मला कळत नाही का तुम्ही जाणून नाही केलं हे म्हणून ते।
तेवढ्यात प्रकाश धावत त्यांच्याजवळ येत घाबराघुबरा होत, काकू काय झालं? स्नेहल ठीक तर आहे ना? असं अचानक हॉस्पिटलमध्ये येण्यासारखं काय झालं? त्यांच्याच मागे प्राजक्ताताई, प्रीती आणि गणेश पण येतात. ते सगळे एकावर एक प्रश्नांची सरबत्ती करू लागतात. काकूला सुचत नाही काय सांगावं, कसं सांगावं. त्या सगळ्यांच्या प्रश्नांनी गोंधळून जातात. त्यांची अवस्था समजून गणेश चिडून, अरे शांत व्हा सगळे, त्यांना बोलू तर द्या, नाहीतर तुम्हीच बोला. तेव्हा कुठे सगळे चूप होतात. काकू थरथरत, स्नेहलला अचानक पॅनिक अटॅक आला आणि ती बेहोश झाली. मला काही सुचलत नाही. मग मी डॉक्टरांना फोन केला आणि ॲम्ब्युलन्स आली. त्यावर प्रकाश घाबरून काय करू काय बोलू न सुचून, डॉक्टर कुठे आहेत, मला डॉक्टरांना भेटायचं आहे. काकू आणि बाजूच्या काकू पुन्हा घाबरून जातात. काकू प्रकाशला थांबवत, प्रकाश थांब, ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत डॉक्टर. स्नेहलला ऑपरेशन करायला नेलं आहे. सगळे धक्का बसल्यासारखे काकूला बघू लागतात. प्रकाशचा तर जीव घशात अडकल्यासारखा होतो. त्याच्या तोंडून आवाजच फुटत नाही. प्राजक्ताताई कपाळाला हात मारून मटकन खाली बसतात. गणेश सावरत, काकू डॉक्टर काय बोलले? खरं खरं सांगा, काही सिरियस मॅटर आहे का? काकूला आता अश्रू आवरत नाही. त्या डोळ्यांना पदर लावून मुसूमुसू रडू लागतात. बाजूच्या काकू पण काही बोलू शकत नाही. आधीच जे झालं ते आपल्यामुळे झालं या अपराधी भावनेत असतात. त्यात स्नेहल आणि बाळाला काही झालं तर या भीतीने त्या अजूनच घाबरलेल्या असतात. त्यांची परिस्थिती बघता कोणी आता त्यांना काहीच विचारायची हिंमत करीत नाही. तेवढ्यात छोटी पिऊ, जी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये इकडून तिकडे बघत फिरत असते, ती प्रकाशला बघून धावत येत आपल्या बोबड्या बोलाने, पप्पा पप्पा, आज माझा छोटा भाऊ येणार आहे. तसं सगळ्यांना कळतं की स्नेहलची डिलिव्हरी करीत आहे. प्राजक्ताताई आपले डोळे पुसत उठतात आणि हॉस्पिटलच्या आवारात बाहेर जे गणपतीचे मंदिर होते तिथे जाऊन देवाला स्नेहल आणि तिच्या सुखरूप बाळासाठी साकडं घालतात. इकडे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर बाहेर येण्याची सगळे वाट बघत असतात. वरून सगळे शांत असले तरी आतून मात्र धास्तावलेले असतात. प्रकाश मनातल्या मनात देवाच्या धावा करीत स्नेहलला सुखरूप ठेवण्याची प्रार्थना करीत असतो. जवळपास अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर येतात. सगळे त्यांच्या जवळ धाव घेतात, पण प्रकाश मागेच थांबतो. डोक्यात अनेक वाईट विचारांचं चक्र गर फिरत असते. त्यातच आज कुठलीही वाईट बातमी ऐकण्याची अजिबात ताकद उरली नव्हती. पण डॉक्टर प्रकाशला आवाज देत, मिस्टर प्रकाश. त्यावर प्रकाश जड पावलांनी त्यांच्या समोर येतो आणि अडखळत, येस डॉक्टर. त्यावर डॉक्टर सिरियस होत, मिस्टर प्रकाश, स्नेहलची हालत खूप खराब होती. अशा परिस्थितीत तिची अर्जंट डिलिव्हरी करणे आवश्यक होते, नाहीतर बाळाच्या जीवाला धोका होता. सध्या तुमचं बाळ खूप नाजूक आहे, त्याला ICU मध्ये ठेवलं आहे. पण त्यावर प्रकाश अधीरपणे, पण काय डॉक्टर? त्यावर डॉक्टर, स्नेहल अजूनही शुद्धीवर आली नाही. तिचं शुद्धीवर येणं खूप आवश्यक आहे, नाहीतर ती कोमात जाऊ शकते आणि जर ती कोमात गेली तर मग खूप प्रॉब्लेम होईल. त्यावर प्रकाश हात जोडून, डॉक्टर प्लीज काहीतरी करा, पण स्नेहलला ठीक करा. मी वाटेल तेवढे पैसे खर्च करायला तयार आहे. त्यावर डॉक्टर, मिस्टर प्रकाश, प्रश्न पैशांचा नाही आहे. आम्ही सगळे प्रयत्न करून थकलो, पण स्नेहल शुद्ध यायचं नावच घेत नाही. त्यावर बाजूच्या काकू अचानक, मला वाटते तिच्याजवळ पिऊला घेऊन जावं आणि केस आपण जिंकली हे ऐकून कदाचित तिला शुद्ध येईल. त्यावर गणेश लगेच, हो, असं होऊ शकतं. त्यावर डॉक्टर विचार करीत, ठीक आहे, पण स्नेहल जवळ कुणीही एकच व्यक्ती जाईल. त्यावर प्रकाश, डॉक्टर मी जातो, फक्त मला पिऊला सोबत न्यायची परमिशन द्या. त्यावर डॉक्टर त्यांची अवस्था बघून परमिशन देतात. सगळे स्नेहलच्या काळजीने तिचाच विचार करीत होते. या नादात प्रकाशला जे बाळ झालं, जे काचेत ठेवलं होतं, त्याबद्दल कोणी विचारले सुद्धा नाही. पण प्रीतीला चैन पडत नाही. ती हळूच पुढे होत, डॉक्टर, स्नेहलला मुलगा झाला की मुलगी? तसा जाता जाता प्रकाश तिथेच थबकतो. त्यावर डॉक्टर, मुलगा झाला आहे. तसे सगळे त्या टफ वातावरणात सुद्धा थोडे खुश होतात. प्रकाशला कळत नाही आनंदी व्हावं की दुःखी. प्रीती धावत मंदिरात असलेल्या प्राजक्ताताई जवळ जाऊन त्यांनाही आनंदाची बातमी देते. त्यांनाही खूप आनंद होतो. ICU मध्ये स्नेहल बेडवर निपचिप पडली असते. चेहऱ्यावरचं तेज कुठेतरी लोप पावलं होतं. निस्तेज चेहरा दिसत होता. बेडच्या आजूबाजूला मसनी सुरू होत्या.
त्यावर वेव्ह लाईन दिसत होते. बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावलं होतं. स्नेहलला बघून प्रकाशचा गळा दाटून येतो. तिला त्या अवस्थेत बघण्याची त्याची हिंमत होत नाही. तरीही तो तिथल्या टेबलवर बसला. पिऊ मम्मीला बघून हळूच पप्पा मम्मी झोपली आहे. त्यावर प्रकाश काळजावर दगड ठेवून अश्रू तसेच रोखून धरत हो बेटा. प्रकाश पिऊला आपल्या शेजारी बसवून तिला थोडा वेळ गप्प राहायला सांगतो. पिऊ पण सिच्युएशन समजून घे शहाण्या मुलीसारखी तोंडावर बोट ठेवून गप्प बसते. प्रकाश स्नेहलचा थंड हात आपल्या उष्ण हातात घेतो. तिच्या स्पर्शाने त्याला गहिवरून येतं. कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी डोळ्यातून 2 थेंब त्याला न जुमानता बाहेर येतातच. पिऊला न दिसू देत तो लगेच आपले डोळे पुसतो. स्नेहल तू मला अशी सोडून नाही जाऊ शकत. अजून आपल्याला बरंच काही करायचं आहे. तू अशी अर्ध्यावर मला कशी सोडू शकते. चल उठ लवकर. बघ आपल्याला मुलगा झाला. तुला पिऊसाठी भाऊ पाहिजे होता ना. सगळंच तर तुझ्या मनासारखं होत आहे. मग तू का अशी सगळं सोडून निपचिप पडली आहे. उठ ना ग. मी आज किती आनंदात होतो. आपण केस जिंकली हे मला तुला भेटून सांगायचं होतं. बघ ना मी तुझ्या आवडीची मिठाई पण आणली आहे. उठ ना ग. का माझा अंत बघत आहे. स्नेहल इतके दिवस तू त्रास सहन केला. आता कुठे सुखाचे दिवस आले तुझ्या वाट्याला तर भरभरून जग ना. मला तुझी गरज आहे ग. तुझ्याशिवाय मी पुढच्या आयुष्याचा विचारच नाही करू शकत. आणि पिऊला आईचं प्रेम फक्त तूच देऊ शकते. तिच्यासाठी तरी तुला उठावंच लागेल. आपल्या मुलासाठी तरी उठ ग. त्या एवढ्याशा जीवाने काय केलं. आईशिवाय कसा वाढेल ग तो. ज्या मुलीला तू जन्मसुद्धा दिला नाही तिच्यावर तू एवढा जीव लावलास आणि आपल्या मुलाला पोरकं करशील का. स्नेहल जोपर्यंत तू उठणार नाही तोपर्यंत मी आपल्या बाळाला सुद्धा बघणार नाही. आपलं हे बाळ हे आपल्या दोघांचं स्वप्न होतं. तुला त्याच्यासाठी उठावंच लागेल. तेवढ्यात पिऊला काय वाटते कुणाक ठाऊ. ती उठून स्नेहल जवळ येते आणि तिला हलवत मम्मी किती वेळ झोपशील ग. उठ ना ग. प्रकाश पिऊच्या अशा वागण्याने अस्वस्थ होतो. पिऊला स्नेहलबद्दल काही कळायला नको म्हणून प्रकाश लगेच पिऊला बाहेर घेऊन येतो. प्रकाशला सोडून सगळे बाळाला बघायला NICUच्या बाहेर उभे राहतात. एक सिस्टर काचेच्या खिडकीचा पडदा बाजूला सारून त्यांना बाळ दाखवते. एक छोटासा जीव ज्याला जिकडून तिकडून नळ्या लावलेल्या असतात तसंही ते बाळ आपले हात पाय हलवीत होते. प्रीती प्रकाश जवळ येत दादा बाळ एकदम वहिनीसारखं गोरपान आहे. चल ना बघ ना. त्यावर प्रकाश जड अंतःकरणाने नाही प्रीती. जोपर्यंत स्नेहल उठत नाही तोपर्यंत मी बाळाला बघणार नाही. त्यावर गणेश प्रकाश ही कसली जिद्द. अरे तुमचं बाळ एकटं त्या काचेत नळ्या लावून जगण्यासाठी संघर्ष करीत आहे आणि तू साधं त्याला बघायला सुद्धा नाही गेला. पण प्रकाश आपल्या जिद्दीवर कायम राहत वृक्षपणे तुम्ही सगळे घरी जा. पिऊला पण सोबत घेऊन जा. मी इथे स्नेहल जवळ राहणार. त्यावर गणेश सगळ्यांना घरी पाठवतो आणि तो प्रकाश जवळच थांबतो. रात्रीचे 9:30 वाजत होते. गणेश बाहेरून सँडविच घेऊन येतो आणि प्रकाश जवळ येत प्रकाश हे थोडं खाऊन घे. त्यावर प्रकाश नको रे मला प्लीज. तू मला फोर्स नको करू. मला नाही जाणार. त्यावर गणेश अरे खाऊन घे. स्नेहलला शुद्ध येईल तेव्हा तिच्याशी बोलण्यासाठी तुझ्या ताकद तर हवी ना. प्रकाश गणेशचे हात पकडून आशेने गणेश तुलाही वाटतं ना स्नेहलला शुद्ध येईल. त्यावर गणेश आश्वस्त करीत नक्की येईल. अरे ती तुझ्या आणि पिऊशिवाय राहूच शकत नाही. तुम्हाला सोडून कुठे जाईल ती. गणेशचे शब्द ऐकून प्रकाश हळवा होत त्याला मिठी मारतो. सकाळी जवळपास 5:30 वाजता सिस्टर गडबडीने डॉक्टरला बोलवते. प्रकाश आणि गणेश समोरच कॉरिडॉरमध्ये झोपले होते. प्रकाश तर तसाही रात्रभर जागाच होता. त्याला ICU मध्ये गडबड बघून त्याचं मन धास्तावतं. तो तसाच उठून ICU समोर येऊन उभा राहतो. सिस्टर एकामागे एक आत येत ये जा करीत असतात. तो एका सिस्टरला अडवून सिस्टर आत काय झालं एवढी गडबड कसली आहे. माझी वाईफ स्नेहल ठीक तर आहे ना. त्यावर सिस्टर तुमच्या वाईफला शुद्ध येत आहे म्हणून डॉक्टरला बोलवलंय. हे ऐकताच प्रकाशला आकाश ठेंगणं होतं. डॉक्टर येऊन स्नेहलला चेक करतात. स्नेहलला शुद्ध येऊन ती ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देऊ लागली होती. जशी स्नेहलला थोडी हुशारी येते ती आधी प्रकाशला विचारते. डॉक्टर सुद्धा लगेच प्रकाशला तिला भेटू देतात. प्रकाश आनंदाने स्नेहलच्या जवळ जाऊन तिचा हात पकडत किती घाबरवलं होतं तू. जीवच घेतला होता माझा.
स्नेहल खूप कष्टाने एक एक शब्द बोलत, आपण केस जिंकली ना? त्यावर प्रकाश, हो. पिऊ आता आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. त्यावर स्नेहल इकडे तिकडे बघत, पिऊ कुठे आहे? त्यावर प्रकाश, ती घरी आहे. तू लवकर ठीक हो, पिऊ पण तुझी वाट बघत आहे. ती तुला भेटायला आली होती पण तू शुद्धीवर नव्हती. स्नेहल अचानक आपल्या खाली पोटाला हात लावीत, घाबरून, माझं बाळ. त्यावर प्रकाश, तिला चूप करीत, शांत हो. डॉक्टरांना तुझी सिच्युएशन बघता तुझी डिलिव्हरी करावी लागली. मुलगा झाला आपल्याला. प्रीमॅच्युअर बेबी आहे ना, म्हणून त्याला काचेत ठेवलं आहे. स्नेहलच्या डोळ्यात एकदम चमक येते. मुलगा ऐकताच ती खुश होत उठायचा प्रयत्न करते, पण तिच्या नाजूक तब्येतीमुळे ती उठू शकत नाही. प्रकाश तिला तसंच बेडवर लेटवत, तू अजून पूर्ण ठीक नाही झाली, लेटूनच राहा. तुला काय पाहिजे ते मला सांग, मी आणून देतो. त्यावर स्नेहल खूप कष्टाने, माझं बाळ मला बघायचं आहे. तेवढ्यात डॉक्टर आत येतात, तुझं बाळ ठीक आहे. तू आधी स्वतःची काळजी घे. बाळाला भेटायचं आहे तर लवकर ठीक व्हावं लागेल. त्यावर स्नेहल खूप आशेने प्रकाशकडे बघते. प्रकाशला कळतं की स्नेहलला बाळाला बघायची खूप इच्छा आहे. तो तिला नजरेने आश्वस्त करतो. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.